नमस्कार शेतकरी मित्रांनो, जालना शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आज 26 ऑगस्ट वार मंगळवार। आज आपण आलो आहोत जालना या म्हैस बाजारामध्ये। बघू शकता हा आहे जालना म्हैस बाजार। तर आज बघणार आहोत आपण म्हशीची खरेदी विक्री कशी होते, म्हशीचे बाजार भाव। तर बघू शकता। तर मित्रांनो, चॅनल जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बघू शकता हा आहे जालना म्हैस बाजार। मित्रांनो, समोर जी म्हैस बघत आहात आपण, मुरा म्हैस। ही म्हैस शेतकऱ्यांनी बाजारामध्ये आणली होती, पण ही म्हैस परत चालली आहे। बघू शकता तोलावरची म्हैस आहे। एक 8 ते 10 दिवस हिला अजून बाकी आहेत। बघू शकता। तर आपण त्यांना विचारणार आहोत म्हशीची किंमत। तुमची का म्हैस? बरं बरं। किती दिवस बाकी अजून? 15 दिवस बाकी दिला अजून। बरं बरं। किती किंमत सांगताय? 85,000 रुपये सांगताय। हां, कशी मागणी झाली? कशी मागणी झाली? 65, 70, 75, 70 पर्यंत मागणी झाली। 75। तुम्ही 85 म्हणताय? बरं बरं। गिऱ्हाईक आल्यानंतर कमी जास्त होईल। बरं। घरीचं दूध काढले की पहिले? पहिल्या रोजी। तर बघू शकता मित्रांनो, पहिल्या रोज म्हैस आहे। मोठ्या मापाची ही म्हैस आहे। गाव कोण तुमचं? नाव सांगा तुमचं। हां, पत्ता? तालुका देवळा, जिल्हा बुलढाणा। जिल्हा बुलढाणा। नंबर सांगा, मोबाईल नंबर। 89 75 48 46। परत सांगा। 49 किती? 89 75 हां 48 46। तर मित्रांनो, ज्यांना ही म्हैस खरेदी करायची असेल, बुलढाणा या जिल्ह्यातली ही म्हैस आहे, ते नक्कीच यांची संपर्क साधून तुम्ही म्हैस खरेदी करू शकता। पहिला रो ही वगार आहे, खूप मोठ्या मापाची आहे। धन्यवाद। तुम्हाला आता फोन आल्यानंतर त्या किंमत सांगा, कमी जास्त होईल, बरोबर ना? मित्रांनो, ही गावरान म्हैस घेतलेली आहे एक शेतकऱ्यांनी। बघू शकता लहान मापाची म्हैस आहे। एक 4-8 दिवस हिला बाकी आहे। तुम्ही घेतली का भाऊ? बरं बरं। कशी आहे सध्या म्हैस? म्हैस आता 4-8 दिवस घेईन, 2-4 दिवस 4-8 दिवस गेला आता। 4-8। बरं बरं। कशी घेतली? 50 घेतली। 50,000 रुपयाला। विकण्यासाठी घेतली का घरी? घरी दूध खाण्यासाठी। घरी दूध खाण्यासाठी घेतली। बरं। बघू शकता मित्रांनो, 50,000 रुपयाला या म्हशीची खरेदी केली आहे। घ्या मग, घ्या। गावरान म्हैस आहे, 50,000 रुपये घेतले आहे। बघू शकता मित्रांनो, जालना या म्हैस बाजारामध्ये शेतकऱ्यांनी खरेदी केलेली म्हैस आहे। जाफर म्हैस आहे, चांगल्या क्वालिटीची म्हैस आहे, तोलावरची म्हैस आहे। बघू शकता। कोणी घेतली? तुम्ही घेतली का? काय नाव आपलं? गजानन राठोड। कशी घेतली? 1,20,000। 1,20,000। व्यापाऱ्यांनी किती सांगितले होते सुरुवातीला? 1,35,000। 1,35,000। तुम्ही काय सांगितले होते? 1,20,000 यावर झाला। तर बघू शकता मित्रांनो, 1,20,000 रुपयाला ही म्हैस खरेदी केली आहे। चांगल्या मापाची म्हैस आहे, चांगल्या क्वालिटीची मोठ्या मापाची म्हैस आहे। धन्यवाद। मित्रांनो, समोर जी म्हैस बघत आहात, एका शेतकऱ्याने ही म्हैस विक्रीसाठी बाजारामध्ये आणली होती, पण ही म्हैस रिटर्न चालली आहे, परत चालली आहे। मुरा जातीची ही म्हैस आहे। एक 8 ते 10 दिवस हिला बाकी आहेत। समोर घ्या ना। बघू शकता म्हशीची क्वालिटी। राम राम। तुमची म्हैस आहे का? हो। बरं बरं। तर किंमत किती सांगता याची? 90,000। 90,000 रुपये। मागणी किती झाली? मागणी 85 पर्यंत। 85 पर्यंत झाली। तुम्ही 90 सांगताय? गिऱ्हाईक आल्यानंतर कमी जास्त होईल का याच्यावर? 1,500 कमी होईल। जास्त नाही। तर तुमचं नाव सांगा ना? प्रदीप शोधे जातो दावलवाडी। दाऊलवाडी, जिल्हा जालना, जालना, तालुका बदनापूर। नंबर सांगा तुमचा? 97 50 60 77। 97 50 60 77। तर मित्रांनो, ज्यांना ही म्हैस खरेदी करायची असेल, नक्की त्यांच्याशी संपर्क करून ही म्हैस तुम्ही खरेदी करू शकता। बघू शकता मुरा जातीची ही म्हैस आहे। धन्यवाद। मित्रांनो, समोर जी म्हैस बघत आहात, एका शेतकऱ्याने जालना या म्हैस बाजारामध्ये म्हैस विकण्यासाठी आणली होती, पण ही म्हैस रिटर्न चालली आहे। बघू शकता। किती दिवस बाकीला? एक 15 ते 15-20 दिवस हिला बाकी आहेत। बघू शकता। तुमची म्हैस आहे का? तर परत चालली। बरं। किंमत किती सांगताय? 55,000 रुपये। मागणी किती झाली बाजारामध्ये? 75 ते 80,000 पर्यंत मागणी झाली।
55,000 सांगायचे, कमी जास्त होईल गिऱ्हाईक आल्यानंतर थोडीफार कमी जास्त होईल ना. तुमचा नंबर सांगा. 93 07 किती 86 0291 आणि पत्ता आपला. ठीक आहे. ज्यांना ही म्हैस खरेदी करायची असेल, जालना जिल्ह्यातली ही म्हैस आहे, त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करून ही म्हैस खरेदी करू शकता. मित्रांनो बघू शकता ही म्हैस शेतकऱ्यांनी घेतली आहे. वेलेली म्हैस आहे, चांगल्या क्वालिटीची म्हैस आहे. बघू शकता जाफर जातीची ही म्हैस आहे. हे पिल्लू आहे तिचं. राम राम मामा. राम राम. मामा तुम्ही घेतली काही? हो हो. बरं बरं. काय नाव आपलं? आसाराम शेंडगे, गाव? पांगरी खुर्द, पांगरी. जालना म्हणजे का? जालना जिल्हा. जालना जिल्हा. बरं. कशी घेतली? 1,30,000. 1,30,000 रुपयाला घेतली. बरं बरं. दूध कशी दिली? दूध येईल 10-15 लिटर देईल ना. 15 लिटर देईल. बरं बरं बरं. बघू शकता मित्रांनो 1,30,000 रुपयाला ही म्हैस घेतली आहे. म्हैस मध्यम मापाची आहे पण चांगल्या क्वालिटीची म्हैस आहे. अय आबा आपल्या बमाना इथं धन्यवाद धन्यवाद. शकता मित्रांनो पहिलं वगार आहे, चांगल्या मोठ्या मापाची वगार आहे. बघू शकता 9 महिने झाले आहे तिला. मामा तुम्ही घेतली काही? कशी घेतली? मित्रांनो गाडीत जात आहे म्हैस. बाबा घ्या घ्या समोर घ्या. समोर थोडा पहिलंच वगैरे पहिलं वगैरे 9 महिने, 1 महिना बाकी आहे. मी होतो. मित्रांनो 1,00,000 रुपयाची खरेदी केली होती. 1,00,000ची खरेदी आहे पहिल्या वगैरेची. धन्यवाद. बघू शकता समोर जी म्हैस दिसत आहे ही म्हैस शेतकऱ्यांनी विकत घेतली आहे. दुधाची म्हैस आहे, तिच्या खाली हे पिल्लू आहे. बघू शकता चांगल्या क्वालिटीची म्हैस आहे. तुम्ही घेतली का? हो आम्ही घेतली. बरं बरं. काय नाव आपलं? ही माझं नाव भास्कर दशरथ भालेराव, गाव? देवमूर्ती, देवमूर्ती, हा. जिल्हा जालना. जालना. कशी घेतली आता ही? ही घेतली 65,000. 65,000 रुपयाला. बरं बरं. किती दिवस झाली वेलेली? ही काल येली आता. हां हे पिल्लू आहे तिचं नाही का? हे वासरू आहे. बरं बरं. 65,000 रुपये घेतली. दूध किती दिली? ही आता काल झालेली काय भरोसा नाही तिचा किती आहे काय. काही एक अंदाज? एक अंदाज ते म्हणला जात आहे का 8 देती म्हणे. बरं बरं. देईल तेवढे. देते हां यूट्यूबवर टाकत असतो. चॅनल आहे आपलं चॅनल. हे आपल्या मोबाईलवर. हां जालना शेतकरी म्हणून आपलं चॅनल आहे. हा आपले शेतकरी बांधव जे आहेत का ते आपले बघतात की म्हशीचे भाव कसे आहेत हा हा. नाही का, त्यांना एक अंदाज येण्यासाठी आपण टाकत असतो. बरं. तर बघू शकता मित्रांनो 65,000 रुपयाला ही म्हैस घेतलेली आहे. जाऊ दे तिला. जाऊ दे. बघू शकता मित्रांनो ही जाफर जातीची म्हैस शेतकऱ्यांनी खरेदी केली आहे. 5 महिन्याची ही म्हैस आहे. राम राम बाबा. तुम्ही घेतले नाही? हो. काय नाव आपलं? काशीराम बाबू जानपट, पत्ता? मंगुजळगाव. मंगुजळगावचे तुम्ही, जिल्हा जालना. जालना. बरं. आता ही म्हैस तपासून घेतली. हो. कशी घेतली आता? आता 65,000. 65,000 तुम्ही घेतली. तर बघा मित्रांनो 65,000 रुपयाला घेतलेली म्हैस आहे. बरं आता हे किती दिवस सांभाळणार तुम्ही? आता ही 4 महिने. मग जवळ आली की विकणार? त्यावेळेस कशी विकल बरे? यावेळेस शिकल पाहिजे 90ला 1,00,000ला. 1,00,000 रुपयापर्यंत विकली. हां. 65,000 घेतलेली बघा. बरं तुमच्याकडे किती आहेत अशा? आमच्याकडे अशा 10 आहे. 10 म्हशी आहेत. म्हशी तुम्ही तपासूनच घेतात दुधाच्या खाली? दुधाचे बी आहेत आपल्याकडे. हां. दुधाचा व्यवसाय बी आहे आपला. राणीच्या गावाला दूध डेअरी. राणी उंचीवर टाकता का? हां. बरं. किती दूध जातं? 30-32 जात. 30-32. हां. बरं दुधाचा व्यवसाय पुरतो का हा पुरतो तपासून म्हशीचा? तपासून म्हशीचाच पुरतो कशामुळं? दुधापेक्षा. कारण दुधाला फॅट देत नाही काय नाही, एवढं व्यवस्थित लागत नाही. पुन्हा जणल्यावर म्हशीला ठेप जादा लागत. बरोबर आहे. खर्च आहे. खर्च वाढतो. हां. हे येतं हे आपलं हे हां. येतं आपलं हां व्यवस्थित. म्हणजे चारावरून कमी जास्त झाली, जास्त खुराकाची गरज बी नाही. याला कमी पडली तरी सहन होती, जादा झाली तरी सहन होती. बरोबर आहे. आणि त्याला कमी पडली की दूधच कमी होतं. त्या दिवशीच दूध कमी. आता तुमच्याकडे दोन्ही प्रकारच्या म्हशी आहेत, दुधाच्या पण आहेत आणि तपासून पण आहेत. हो. बरोबर ना? हो. त्याच्यामुळे दोन्ही अनुभव तुमच्याकडे आहेत.
बरं डेअरीला दूध टाकायला परवडतं का सुट्टं टाकायला परवडतं? सुट्ट टाकायला पडतोय सुट्ट्याला गिराईक नाही ना हां चिल्लर पैसे आल्यासारखे होते ना ते बरोबर आहे. याच्याकडून 60 रुपयाचे त्याच्याकडून 40 रुपयाचे त्याच्याकडून 30 रुपयाचे त्याच्याकडून 30 रुपयाचे ते पुरले जात नाही ना हे ठोके येतात ना हप्त्याचे बरोबर वेळेवर पैसे येत नाही आपले. हां हे 10 दिवसाचे 10 दिवसाला पेमेंट डेअरीला काय भाव आहे सध्या? काय जर समजा 7 साडेसातचा फॅट लागला तर 50 55 52 म्हणजे 8 रुपये फॅट आहे का? 7 रुपये 7 रुपये फॅट आहे. कमी जरा 7 म्हणल्यावर नाही का? हां बरं पण 7.5 7 आणि डेअरीचं पेमेंट येतं ते कधी येतं? किती दिवसाला येतं? 10 दिवसात 10 दिवसाला पेमेंट येतं. पेमेंट 10 दिवसात त्याचं हे नाही बरोबर टेन्शनच बरोबर केले तर दोन्ही व्यवसाय सक्सेस आहे. दोन्ही व्यवसाय चालू बरोबर धन्यवाद. मला केवढी घेतली मित्रांनो बघू शकता समोर जो हाल्या दिसत आहे रेड्या हा जालना या म्हैस बाजारामधून एका शेतकऱ्याने खरेदी केला आहे. बघू शकता समोर घ्या थोडं समोर घ्या. बघू शकता हाल्या राम राम तुम्ही घेतला का? आम्ही घेतो बरं काय नाव आपलं? आपलं सागर पर्याय पत्ता? पत्ता जाप्रवाद रोड बरं बरं कसं घेतला आता हाल्या? किंवा आम्ही 60,000 रुपयात घेतला 60,000 रुपयाला घेतला. व्यापाऱ्यांनी किती सांगितलं सुरुवातीला? व्यापारीनं 80 सांगितले तसे हां आम्ही 60मध्ये चालू झाला आमचा 60,000 रुपये त्याचा व्यवहार झाला. आता किती दात या? 6 राहते 6 दात आहे. ठीक आहे ठीक आहे. पुढे चालून बघू शकता मित्रांनो 60,000 रुपयाला ह्या हाल्याची खरेदी केली आहे. बघू शकता चांगल्या क्वालिटीचा हाल्या आहे हा. बरं तुमच्याकडे किती म्हशी आहे बाया घरी? सध्या 16 म्हशी 16 म्हशी आहे. फक्त घरच्या म्हशीसाठी घेतलेलं आहे? घरच्या म्हशी बरं का बिझनेससाठी? नाही बिझनेससाठी नाही साहेब बिझनेससाठीच घेतलाय देऊ हां आम्ही स्वतः हाताने लावतो असं का? ठीक आहे चालेल धन्यवाद.